नमस्कार. आज आपण एका जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची पायाभरणी कशी झाली याची ही कहाणी आहे. हो, भारताच्या संविधानाची कहाणी. म्हणजे एका राष्ट्राने स्वतःचं भविष्य, स्वतःची नियती, स्वतःच्या हाताने लिहिण्याची ही गोष्ट आहे. मग हा प्रवास नेमका घडला तरी कसा? चला, आज आपण हेच जाणून घेऊया. जरा विचार करून बघा. 100 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी एकच नियमपुस्तिका कशी लिहायची, जिथे हजारो भाषा आहेत, अनेक धर्म आहेत आणि मोजता येणार नाही तितक्या संस्कृती आहेत. अशा देशासाठी एकच नियमावली कशी बनवायची? खरं तर हाच प्रश्न या संपूर्ण प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. कारण आपलं भारतीय संविधान हे फक्त काही कागदपत्रांचा गठ्ठा नाहीये, तर ते स्वनिश्चयाच्या 100 वर्षांच्या संघर्षाचं फळ आहे, त्याचा कळस आहे. तर मग या कथेची सुरुवात होते एका मोठ्या समस्येपासून. एक कल्पना करा की आपण एका घरात राहतोय, पण त्या घराचा पाया कोणीतरी दुसऱ्यानेच घातलाय आणि घरातले नियमही त्यांनीच ठरवलेत. विचित्र वाटते ना? भारताची परिस्थिती अगदी काहीशी तशीच होती. शासन आपल्यावर होतं, पण त्याची सगळी सूत्र एका परकीय सत्तेच्या हातात होती. हे जे सत्तेचं हस्तांतरण आहे ना, ते एकदम नाही झालं, टप्प्याटप्प्याने घडलं. सुरुवातीला म्हणजे 1773 पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इथलं प्रशासन चालवलं जायचं. पण मग 1857चा उठाव झाला आणि त्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. त्यानंतर 1858 मध्ये सत्ता थेट ब्रिटिश राजवटीच्या म्हणजे क्राऊनच्या हातात गेली. याचा अर्थ काय? तर एक व्यापारी कंपनी गेली आणि तिच्या जागी थेट साम्राज्य आलं. हा एक प्रचंड मोठा आणि खूप महत्वाचा बदल होता. आता या दोन्हींमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, कंपनीचं राज्य होतं तेव्हा त्यांचं मुख्य लक्ष व्यापारातून जास्तीत जास्त नफा कमवण्यावर होतं. पण जेव्हा ब्रिटिश राजवट आली तेव्हा त्यांचा भर थेट प्रशासकीय नियंत्रणावर आला. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतावरील नियंत्रणाची पकड आता अजूनच घट्ट झाली होती. आणि हीच घट्ट पकड ढिली करण्यासाठी पुढे स्वातंत्र्याच्या संघर्षाची बीजं पेरली गेली. पण म्हणतात ना, कोणतीही व्यवस्था कायम टिकत नाही. तसंच झालं. हळूहळू भारतात शिक्षणाचा प्रसार झाला, लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढू लागली आणि या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिलं जाऊ लागलं. आता भारतीयांना फक्त कोणाच्या तरी शासनाखाली राहायचं नव्हतं, तर त्यांना त्यांचा स्वतःचा आवाज हवा होता, त्यांना त्यांचं स्वतःचं प्रतिनिधित्व हवं होतं. आणि ह्या मागणीला प्रतिसाद काय मिळाला असेल? फक्त 3 सदस्य. हो, बरोबर ऐकलत. कोट्यावधी भारतीयांच्या देशात विधान परिषदेत फक्त 3 भारतीयांना स्थान देण्यात आलं. जरा विचार करा, हे पहिलं पाऊल किती लहान, किती प्रतिकात्मक होतं. या एका गोष्टीवरूनच हे स्पष्ट होत होतं की खरी सत्ता मिळणं अजून कितीतरी दूर होतं. बरं, त्यानंतर हळूहळू काही सुधारणा होत गेल्या. 1892 आणि 1909च्या कायद्यांनी परिषदांचा विस्तार केला. हे खरंय, पण हे माहितीये कसं होतं? जणू काही कोणीतरी दरवाजा थोडासा उघडला, पण त्याची चावी मात्र स्वतःच्याच खिशात ठेवली. म्हणजे खरी सत्ता तर त्यांच्याकडेच होती. यावरूनच हे दिसतं की सुधारणांचा वेग किती हळू होता. आणि मग येतो एक टर्निंग पॉइंट. एक असा कायदा जो भारताच्या भविष्याचा पायाच ठरणार होता. तो कायदा म्हणजे भारत सरकार कायदा 1935. नाही, हे स्वातंत्र्य नव्हतं, पण स्वशासनाच्या दिशेने उचललेलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं, सर्वात व्यापक पाऊल होतं. आपण याला एक प्रकारचा ब्लूप्रिंट म्हणू शकतो, ज्याचा प्रभाव आपल्यावर आजही आहे. या कायद्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टी पहिल्यांदाच भारतात आणल्या. उदाहरणार्थ, अखिल भारतीय संघराज्य म्हणजे काय? तर केंद्र आणि राज्य मिळून एक देश बनेल, ही कल्पना. प्रांतांना जास्त अधिकार दिले गेले. आणि आज जशी आपली लोकसभा आणि राज्यसभा आहे ना, तसंच केंद्रात 2 सभागृह असलेलं विधिमंडळ तयार झालं. यातील अनेक गोष्टी आपण थेट आपल्या संविधानात घेतल्या आहेत. म्हणूनच हा कायदा इतका महत्त्वाचा मानला जातो. हे जे वाक्य आहे ना, ते या कायद्याबद्दल सगळं काही सांगून जातं. म्हणजे एकीकडे हा एक खूप कठोर, न बदलणारा कायदा होता, पण त्याचवेळी स्वशासनाच्या रस्त्यावरचं ते एक महत्त्वाचं पुढचं पाऊल होतं. म्हणजे प्रगती नक्कीच झाली, पण संपूर्ण स्वातंत्र्याचं जे अंतिम ध्येय होतं, ते अजूनही गाठायचं बाकी होतं. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की घराचा आराखडा दुसऱ्या कोणीतरी बनवला होता. पण आता आपण या कथेच्या क्लायमॅक्सकडे आलो आहोत. हा तो क्षण आहे जेव्हा भारतीयांनी आपल्या भविष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेतली. जणू काही घराच्या चाव्या आता आपल्याच हातात आल्या होत्या आणि आता आपल्या आराखड्यानुसार, आपल्या मर्जीनुसार घर बांधायला सुरुवात झाली होती. 2 वर्ष
11 महिने आणि 18 दिवस. हा फक्त एक आकडा नाहीये, हा काळ आहे ज्यात प्रचंड वादविवाद झाले, सखोल चर्चा झाल्या, हजारो दुरुस्त्या सुचवल्या गेल्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नेत्यांनी प्रत्येक शब्दावर, प्रत्येक कलमावर अक्षरशः कीस काढला. यावरूनच आपल्याला कळतं की हे काम किती बारकाईने आणि किती गांभीर्यानं केलं गेलं. आणि मग येतो या प्रवासाचा अंतिम टप्पा. डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना झाली. तिथून सुरुवात. मग मसुद्यावर खूप चर्चा झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान स्वीकारलं गेलं आणि अखेरीस 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झालं आणि एका स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताकाचा जन्म झाला. आणि ही जी संपूर्ण ऐतिहासिक कहाणी आहे ना, तिचा सार आपल्याला संविधानाच्या प्रस्तावनेत दिसतो. ही प्रस्तावना म्हणजे आपल्या संविधानाचा आत्मा आहे. तीच भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते. ही तीच मूल्ये आहेत ज्यासाठी इतक्या वर्षांचा संघर्ष केला गेला होता. तर मग हा सगळा इतिहास पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. संविधानाने आपल्याला अनेक दशकांपूर्वी न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेचे एक वचन दिलं. आजच्या काळात आपल्या आजूबाजूला ते वचन खऱ्या अर्थाने कसं जिवंत आहे किंवा जपलं जातंय यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.